हापूस आंब्यावर सुद्धा गुजरातनं दावा सांगितलाय। गांधीनगर आणि नवसारीच्या विद्यापीठांनी भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केलाय। वलसाड हापूस नावानं आंब्यांची नवी जात विकसित केली गेली आहे। हापूस आंब्यामध्ये कोकणाच्या हापूसला सर्वात आधी भौगोलिक मानांकन मिळालंय। अशी मागणी झाली आणि त्याला कोकणातून विरोध झालाय। अर्थात या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर विवेक भिडे आहेत। भिडे सर हे कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते संघाचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत। मी सरांसोबत बोलणार आहे। सर, साधारणपणे GI मानांकन ही मिळवण्याची प्रोसेस काय असते? कोकणातल्या हापूसला ते मानांकन मिळालेलं आहे, त्याची पार्श्वभूमी काय किंवा तो संपूर्ण इतिहास कसा आहे नेमका? मुळामध्ये हा कायदा GIचा देशामध्ये आला 2003 साली। आपण 2008 सालापासून यासाठी प्रयत्न करतोय की हापूसला GI मानांकन मिळावं। तदनंतर दापोली कोकण कृषी विद्यापीठ आणि आपली संस्था यांच्या माध्यमातून सतत 10 वर्ष आपण विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आणि 2018 मध्ये कोकणातील 5 जिल्ह्यांना हापूस या नावाने मानांकन मिळाले। वैशिष्ट्य असं आहे की हा हापूसमध्ये कुठलाही प्रिफिक्स किंवा सफिक्स नाही, कोकण हापूस नव्हे, हापूस, आणि हापूस हा फक्त कोकणातला, अशा स्वरूपाचं हे कायदेशीर मानांकन मिळालं। ते मिळण्यासाठी कायदेशीर बाबी तर सिद्ध कराव्या लागतात, त्याचबरोबर याचं इथं उत्पत्ती स्थान आहे किंवा इथूनच हा निर्माण झाला, इथून जगभर प्रसारित झाला, ही गोष्ट सिद्ध व्हावी लागते। आणि हे किती वर्ष, किती कालावधीसाठी, आणि यात किती लोक एंगेज आहेत, किती शेतकरी एंगेज आहेत, याच्यामध्ये किती क्षेत्र आहे, अशा असंख्य गोष्टी यात विचारात घेतल्या जातात। नंतर त्याचे क्वालिटी पॅरामीटर्स विचारात घेतले जातात आणि नंतर GI मानांकन दिलं जातं। हे जागतिक कायद्यानुसार आपल्याला 2018 साली मानांकन मिळालेलं आहे। साधारणपणे हे संपूर्ण मिळवण्यासाठी तुम्ही किती वर्ष प्रयत्नशील होतात? 2008 पासून 18 पर्यंत 10 वर्ष आम्ही प्रयत्नशील होतो विविध पातळीवर, कारण हे केंद्र सरकारकडून मिळतं। त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून, अनेकांकडून आम्हाला मदत झाली आणि त्या मदतीतून विशेष उल्लेख करावा लागेल ते बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या बाबतीत आम्हाला पूर्ण सहकार्य केलं। कारण शेतकरी संस्था किंवा आम्ही हे कोणीच त्यातला टेक्निकल नो-हाऊ असणारे नव्हतो। त्याचा जो काही सगळा पार्श्वभूमी द्यावी लागली किंवा त्याचा जो अभ्यास करून मांडणी करावी लागली, त्याच्यात निश्चितच श्रेय दापोली कोकण कृषी विद्यापीठाकडे जातं। मला सांगा, आता विरोध होतोय आपल्याकडून, कोकणातून देखील शेतकऱ्यांनी देखील त्याला विरोध दर्शवलेला आहे, यामागचं नेमकं कारण काय? म्हणजे त्याच्यामागची भूमिका नेमकी कोकणातल्या शेतकऱ्यांची काय आहे, किंवा तुम्ही संघाचे देखील अध्यक्ष आहात, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? एकतर आंबा हा फळांचा राजा आहे आणि त्यातसुद्धा ह्या आंब्यामध्ये आंब्यांचा राजा कोण असेल तर तो हापूस आहे आणि तो हापूस कोकणात होतो। आणि ट्रेडिंगमध्ये हापूस, आंब्याच्या ट्रेडिंगमध्ये हापूस हा शब्द परवलीचा आहे, त्यामुळं ट्रेडर्स ह्या शब्दाचा बेमालूम वापर करतात आणि कुठूनही येणारा आंबा असेल तर त्याला हापूस हे नाव लावून विकणं, ह्याच्यातून ट्रेडिंगमध्ये फायदा असतो आणि म्हणून हापूस या नावासाठी सर्वच जण प्रयत्नशील आहेत। आणि गेली 4-5 वर्ष कसं झालं आहे की 4-5 वर्षात आम्ही अनेक ठिकाणी याच्याबद्दल विरोध नोंदवला की हापूस नाव तुम्ही लावू शकत नाही, हापूस नाव फक्त कोकणातील शेतकरी लावू शकतो। आज देशामध्ये जी काही GI रजिस्टर्ड आहेत, GI रजिस्टर झाल्यानंतर त्याचे वापरकर्ते, अधिकृत वापरकर्ते नोंदणीकृत व्हावे लागतात। देशामध्ये 600हून अधिक GI मिळालेले आहेत, पण क्वचितच अशा पिकांमध्ये ह्याच्यामध्ये ऑथेंटिक युजर्स केले गेलेत। कोकणातला हापूस हा आजही देशामध्ये अव्वल स्थानावर आहे। आपले आज 2200च्या आसपास अधिकृत वापरकर्ता नोंदणीकृत आहेत की जे अधिकृत नाव लावून, आपलं स्टिकर लावून किंवा ब्रँड नेम लावून हापूसचा व्यवसाय करतात। यामुळे इतर ठिकाणाहून येणाऱ्या आंब्याला असुरक्षित वाटायला लागलं आणि मग ते हापूस हे नाव आम्हालाही हवं म्हणून प्रथमतः जुन्नर भागातून शिवनेरी हापूस या नावाने एक ॲप्लिकेशन 2022च्या आसपास केव्हा तरी दाखल झालं आणि 2023ला वलसाड ह्या गुजरातमधल्या प्रांताकडून आम्हालाही वलसाड हापूस हे नाव हवं अशा स्वरूपाची मागणी झाली। पण साधारणपणे असं आपण ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।